नमस्कार, उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते। आज आपण मस्त अशी हॉटेल स्टाईलमध्ये मटर पनीरची भाजी बनवणार आहोत। आपण घरी जरी ही भाजी बनवत असलो तरी चव मात्र अगदी हॉटेलसारखीच लागते। चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आता इथं आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे। आता यामध्ये टाकूयात 2 मोठे मोठे चिरलेले टोमॅटो। आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा आणि टमाटा आपला चांगला मऊ शिजला जातो। यामध्ये टाकूयात 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं। आता हे सगळं आपण 1-2 मिनिटासाठी परतून घेणार आहोत। तर 2 मिनिटांनी आपण बघू शकता कांदा टमाटा आपला चांगला मऊ असा शिजला गेलेला आहे। आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर यामध्ये पाणी न टाकता आपण हे बारीक असं वाटून घेणार आहोत। तर अशा पद्धतीनं आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण मटर पनीर बनवायला घेऊयात। तर ज्या पातेल्यामध्ये मी कांदा तळला होता त्या पातेल्यामध्येच 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये टाकलेलं आहे 1 तमालपत्र, 2 विलायची आणि 2 लवंगा। आता आपण जे बारीक वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि 1-2 मिनिटासाठी चांगलं तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यातला मसाला काढण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो मसाला यामध्ये मी टाकलेला आहे। आता 2 मिनिटांनी बघूयात आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये टाकूयात हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला। आता हे मसाले देखील या ग्रेव्हीसोबत आपण चांगले असे परतून घेणार आहोत। यामध्ये मी इथं 2 चमचे दही टाकलेलं आहे। दही टाकताना ते चांगलं फेटून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मिक्स करायचं। आता दही टाकल्यानंतर मसाल्यामध्ये ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही जशी हवी आहे त्यानुसार गरम पाणी टाकायचं आणि मसाला चांगला व्यवस्थित असा हलवून घ्यायचा। आता यामध्ये टाकूयात वरून चवीनुसार मीठ। मीठ टाकून परत एकदा भाजी आपली व्यवस्थित हलवून घ्यायची आणि याला चांगली एक उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी हातावरती घेऊन अशी चुरडून त्यामध्ये टाकायची। त्यामुळे ग्रेव्हीला आपल्या चांगला असा फ्लेवर येतो। आता कसुरी मेथी टाकून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची। त्यामध्ये आता मी टाकलेले आहेत 1 वाटी फ्रोझन मटार आणि 200 ग्रॅम पनीर। तर पनीर मी इथं कच्चंच वापरलेलं आहे। तुम्हाला जर थोडंसं तळून वापरायचं असेल तर तसं तुम्ही वापरू शकता। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ही भाजी 3-4 मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत। जास्त पनीर शिजवायचं नाही, नाहीतर मग ते रबरासारखं लागतं। आता भाजीमध्ये मी थोडंसं चिमूटभर साखर टाकलेली आहे, आपले मसाल्यांचा फ्लेवर बॅलन्स होण्यासाठी। आता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। वरून टाकूया थोडीशी कोथिंबीर। मस्त घरच्या घरी अशी रेस्टॉरंट स्टाईलमधली मटार पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसत आहे आणि चवीला देखील तितकीच छान झालेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।